नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे ताईचा डान्स. मित्रांनो, कथेचं नाव ऐकून तुम्हाला जास्त काही समज, परंतु जेव्हा तुम्ही पूर्ण कथा ऐकाल ना त्यावेळेला तुमचं पाणी नक्की गळणार आहे. याची पुरेपूर खात्री देऊन आजच्या कथेला म्हणजे कथेच्या एका नवीन भागाला एका मस्त भाग आहे. मित्रांनो, ही कथा तेव्हाची आहे ज्यावेळेला मी शाळेमध्ये जातो. माझी ताई तुम्हाला तिच्याबद्दल सर्व काही मी अगोदरच्या बऱ्याच भागांमध्ये सांगितलेलंच आहे. मी तिचं जास्त काही वर्णन करत बसणार नाही. आता काय घडलं होतं त्या दिवशी, मी काय बघितलं, माझ्या नजरेत काय पडलं आणि मी कथा तुमच्यासमोर का सांगत आहे, हे सर्व काही या कथेतून या सर्व गोष्टींचा तुमच्यासमोर उलगडा होणारच आहे. त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे मित्रांसोबत खेळायला बाहेर गेलो होतो. मित्रांसोबत मी बराच वेळ बाहेर खेळत होतो आणि माझा खेळ संपल्यानंतर मी घराकडे परत आलो. आणि घराकडे परत आलो असता माझ्या असं लक्षात आलं की घराचा दरवाजा आतून बंद होता. आता मी दरवाजा खटखट वाजवावा असं माझ्या मनामध्ये आलं, परंतु दुसऱ्या क्षणाला मी माझा मोह आवरला आणि दरवाजा अजिबात न वाजवता घरामध्ये ताई काय करत असेल असा माझ्या मनामध्ये विचार आला. आणि ते बघण्यासाठी मी घराच्या पाठीमागच्या बाजूला गेलो. आता आमच्या घराच्या पाठीमागच्या बाजूने घराच्या आजूबाजूनं 2-3 ठिकाणी खिडक्या होत्या. त्या खिडक्यातून मी आतलं दृश्य अगदी सहजपणे बघू शकत होतो. आता नेमकं ती कोणत्या खोलीमध्ये आहे हे मला माहीत नव्हतं, परंतु एक विशिष्ट गोष्ट होती, एक विशेष गोष्ट की ज्यावेळेला घराचा दरवाजा बंद असे त्यावेळेला ती तिच्या बेडरूममध्ये राहत असे. आणि तिच्या बेडरूमची मी तुम्हाला पाठीमागं सांगितलं होतं, मागच्या बाजूची एक खिडकी थोडीशी तुटलेली होती, म्हणजे तो जुगाड मीच लावला होता. त्या थोड्याशा चिरलेल्या भागाला मी जरा जास्त चिरलं होतं आणि त्याच्यातून अगदी सहजपणे मी आतलं दृश्य पाहत असे. मग त्या दिवशी पण तिनं तिच्या कोणत्या तरी मित्राला घरी बोलवलं असेल आणि आता पण आपल्याला मस्त चित्रपट एकदम लाईव्ह बघायला मिळणार आहे असं मला वाटलं. मित्रांनो, करण्यापेक्षा बघण्यामध्ये जी मजा असते ना ती मजा काही औरच असते, त्या मजेला जोडच नसते. आता मी असं का म्हणत आहे असं तुम्हाला वाटेल, परंतु तुम्हीसुद्धा कधीमधी एखाद्या वेळेस तुमच्या नजरेत पडला असेल, ज्यावेळेला आपण पहिल्यांदा बघतो त्यावेळेला आपली छाती धडधड करायला लागते, आपल्याला खूप भीती वाटते. तसं मला तर व्हायचं. आता तुमच्याबद्दल काय होते काय नाही हे मला माहीत नाही, परंतु माझ्यासोबत जे काही व्हायचं ते मी तुझ्यासमोर या कथेच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या मार्फत सर्व काही सांगत असतो. कारण जर बोलत गेलं सांगत गेलं तरच माणसाचं मन हलकं होतं. एखादी गोष्ट जर मनामध्ये राहिली तर ती मनातली गोष्ट आपल्याला टोचत राहते. आपण जे काही बघितलो ते दुसऱ्याला कोणाला तरी सांगून मोकळं व्हावं असा माझा स्वभाव. आता दुसऱ्यांचं काय होतं आहे काय नाही, कोणाला कोण सांगतं की नाही मला माहीत नाही, परंतु मला मात्र माझ्या मनामध्ये मी ज्या काही गोष्टी बघितल्या त्या दुसऱ्याला सांगितल्याशिवाय मला चैन पडत नसे. आता कुणाला सांगावं अशी गोष्टच अशी एवढी अवघड होती, ह्या घरातल्या गोष्टी सांगाव्या कोणाला आणि सांगितलं तर मार मिळणार. त्याच्यामुळं मी या चॅनलचा सहारा घेतला. आता त्या वेळपासून आत्तापर्यंत सर्व गोष्टी मी माझ्या मनामध्ये दाबून ठेवल्यात. ह्या चॅनलमार्फत आपल्यासमोर सर्व काही मला उघड करायला मिळते आणि माझं मन मोकळं होतं आहे. बस एवढाच उद्देश आहे, कथा सादर करण्याचा हाच उद्देश आहे. मित्रांनो, जसं की मी त्या खिडकीजवळ नेहमीप्रमाणे इकडचा तिकडचा अंदाज घेतला, कानोसा घेतला, आजूबाजूला कुणी नाही ना हे बघितलं. कुणीच नव्हतं आजूबाजूला. ती दुपारची वेळ होती, सर्व लोक आपापल्या रूममध्ये असतील. मग मी इकडे तिकडे बघून माझ्याकडे कोणी बघत नाही, माझ्याकडे कोणाची नजर नाही हे जेव्हा फिक्स झालं, खात्री झाली, त्यावेळेला मी त्या खिडकीजवळ गेलो आणि त्या खिडकीतून आत बघू लागलो. आता सुरुवातीला तर मला माझी नजर कुठे गेली तर ती झोपत होती, ज्या ठिकाणी झोपत होती त्या पलंगावर, परंतु तो पलंग मला एकदम रिकामा दिसला. आणि मी आता खाली उतरणारच खिडकीच्या तेवढ्यामध्येच माझ्या लक्षात आलं घराचा दरवाजा आतून बंद होता. आईला, ताई तर आता खोलीमध्ये नाही आणि दरवाजा आतून कसा काय लावला आहे बाबा, असं म्हणून मी इकडे तिकडे बघू लागलो. आणि दुसऱ्या क्षणाला माझी नजर जसं त्या पलंगाकडून दुसरीकडे वळवली तसं मी आश्चर्यचकित झालो. ताई मस्त थिरकत होती, ती डान्स करत होती. आता ताईकडं साहजिकच 2 मोबाईल होते. एक मोबाईल छोटा होता, त्याच्यामध्ये पण गाणे चालायचे, आणि दुसरा मोबाईल स्क्रीन टच, त्याच्यामध्ये पण गाणे वगैरे चालायचे. परंतु तिथं जे गाणं चालू होतं ते गाणं होतं, दूध केंद्राची ओपनिंग करा, अहो आमदार दूध केंद्राची ओपनिंग करा. आता हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल. ह्या गाण्यावर ताई मस्त एकदम थिरकत होती, ती मस्त डान्स करत होती. याच्या अगोदर मी तिला कधी नाचताना बघितलं नव्हतं. आता पोरीसोरींचा विषय कसा असतो, घरामध्ये मी जे काही बघितलं तेच मी सांगत आहे मित्रांनो, तुम्हाला राग येऊ देऊ नका.
तर घडलं असं की ती मस्त नाचू लागली होती. मी सुद्धा एकदम बेधुंद झालो. ती एवढ्या मस्त तिची कंबर हलवायची, तिचं कलिंगड हलवायची, एवढं काही भारी मला वाटू लागलं. तिचं रूप अगोदरच दुनियाचं भारी आणि त्याच्यातून ही आणखीन जास्तच भारी. आता ही डान्स करत होती म्हणजे हिची एक एक अदा समोरच्याचा जीव घेईल असं वाटत होते. तिने जर कुठल्या ऑर्केस्ट्रामध्ये वगैरे जर डान्स केला असताना अक्षरशः पैशाचा पाऊस पडला असता. लोक दिवाणी झाले असते तिच्या डान्सवर. एवढंच जबरदस्त ती नाचत होती. आता तिनं एवढा भारी नाचायला कधी शिकली, कुठं शिकली हे मला माहीत नाही. कारण तिनं कधी कुठं डान्स क्लास लावलेला वगैरे मला तर आठवत नाही आणि मला माहीत पण नव्हतं. मग असंच घरामध्ये कधीमध्ये टी व्ही बघून किंवा मोबाईल वगैरे लावून तिनं बघितलेले डान्स असतील आणि त्याच्यावरच ती कंबर हलवत असावी. तिची पाठीमागची बॅक इतक्या जबरदस्त हलवायची. मग ते तिचा डान्स बघून मी सुद्धा अगदी तिचा डान्स बघण्यात तल्लीन झालो. एक मस्त दर्शक आणि मस्त एक श्रोता मी स्वतःला बनवलं होतं. माझ्या तोंडातून शब्दसुद्धा फुटत नव्हता. मला वाटत होतं वा वा काय भारी नाचते माझी बहीण. परंतु म्हणावं कसं, सांगावं कसं आणि सांगावं कोणाला, बोलावं कोणाला. मी गुपचूप आस्वाद घेऊ लागलो. तिच्या डान्सचा आस्वाद मी घेत होतो. आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिलीच यार. आज ती डान्स करत असताना तिच्या अंगावर जे कपडे होते त्याचं वर्णन तर मी केलंच नाही. मी तुम्हाला सांगायचं विसरलो. तिनं अंगावर एवढे तोकडे कपडे घातले होते, एवढे मोजके. आता याच्या अगोदर हा ड्रेस मी तिच्याकडे कधी बघितलाच नव्हता. हे विशेष होतं. हा ड्रेस तिला कुणीतरी बहुतेक गिफ्ट केला असावा किंवा तिनं गुपचूप विकत घेतला असावा. कारण अशा प्रकारचे कपडे घालायचं घरामध्ये बंधन होतं. सर्व काही तिचे जे आतले अवयव होते ते सर्व काही अगदी स्पष्टपणे त्या ड्रेसमधून बाहेर बघायला मिळत होते. वरचा जो भाग होता तिचा आंब्यांचा तो तर जवळजवळ 99% उघडाच. एक पट्टी असल्यासारखी फक्त पट्टी होती. त्या पट्टीमधून फक्त ते काळे बोंड झाकले जात होते बस. बाकी काहीच नाही हो. सगळं काही उघडं. आणि खालच्या बाजूला तिनं ती चड्डी घातली की नाही हे पण समजत नव्हतं. तो गुलाबी रंगाचा एक मस्त पातळ अगदी जाळीचा ड्रेस होता. जाळीदार. इथबरच खाली, कमरेच्या खाली एक इथबर असेल बस. ज्यावेळा ती गोल फिरकी घ्यायची ना त्यावेळा ते इथबर ड्रेस पण वर व्हायचा आणि तिचं ते मस्त कलिंगड एकदम माझ्या नजरेत भरायचं. समोरची बाजू तिच्या त्या भागावरचे सोनेरी मुलायम केस मला खूप भारी वाटायचे. आता माझ्या तोंडातून पाणी टपकायला लागलं होतं. काय करावं यार, एवढी भारी नाचते ही. हिच्या जाग्यात जर दुसरी कोणी असती ना डायरेक्ट कचकच हाणून काढलो असतो असं मला वाटू लागलं. आता हिला पण काही फरक पडत नाही. आपण जाऊन जर हिला कचकचा ठोकून काढलो ना तरी काहीच फरक पडणार नाही असं मला वाटू लागलं. परंतु जेव्हा पण मी तिला मागायचो ना, मी मागणी करायची तिच्याकडं, त्यावेळेला ती मला एकच कारण सांगायची. ती मला म्हणायची तुझी पूजा झाली नाही. आता या पूजेचा काय विषय होता हे मला कधी समजणार होतं मला माहीत नव्हतं. परंतु ज्यावेळेला ह्या पूजेचा काही उलगडा झाला नव्हता तेव्हाचीच ही कथा आहे. मग मित्रांनो असं झालं की ती मस्त नाचू लागली आणि मी मस्त बघू लागलो. आता ती कशी नाचते काय नाचते मला काही समजत नव्हतं. तिच्या छोट्या मोबाईलवर गाणं चालू होतं हे मात्र मी बघितलं. कारण तिनं तिचा छोटा मोबाईल एका डब्यावर ठेवला होता आणि एकदम मस्त गाणं चालू होतं. त्या दूध केंद्राचं ओपनिंग करा म्हणलं की तिनं तिचे हात हापूस आंब्यावर आणायची, त्याला खालून वरपर्यंत मर्दन करायची. आता मस्तपैकी ती त्याच्यासोबत खेळायची. आता मला वाटलं आईला इथं बघायला तर कोणीच नाही, ही प्रॅक्टिस करते का काय करते मला काही समजतच नव्हतं. जर हिचा डान्स जर बघायला जर कोणी असतं ना तर अक्षरशः एकदम त्यानं तिच्यावरून जीव ओवाळून टाकला असता. एवढा हिचा जबरदस्त सुपर डान्स. मग हळूहळू मी तिचा डान्स बघण्यात आणखीन तल्लीन होऊ लागलो आणि डान्स बघता बघता मी इकडं तिकडं पण नजर टाकू लागलो. असं करत असतानाच मला आणखीन दुसरी एक गोष्ट माझ्या नजरेत आली. ती म्हणजे तिनं समोरच्या बाजूला मोबाईल ठेवला होता. तिचा मोठा मोबाईल स्क्रीन टच आणि त्याच्यावरचा समोरचा कॅमेरा तिनं चालू केला होता. अरे म्हणजे ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करते का माझ्या लक्षात आलं. म्हणजे ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करून काय करणार, एकतर ती तिच्या मित्राला पाठवल किंवा स्वतःच्या संग्रही ठेवल. आणि हा ड्रेस काय करील आता हिनं गपचीप चोरून घेतलेला ड्रेस आहे. हा ड्रेस आई पप्पांना तर नक्कीच माहीत नाही. आता ही पण एक योग्य वेळ होती की मी जाऊन तिला ब्लॅकमेल करू शकलो असतो. हा ड्रेस कधी घेतलीस, कुठून घेतलीस, कोण दिले, मी बऱ्याच गोष्टी तिला विचारू शकलो असतो. मग माझ्या मनामध्ये आणखीन एक कल्पना सुचली. आपण आपल्या मोबाईलमध्ये हिचं हे नाच गाणं रेकॉर्ड करावं, शूटिंग करून घ्यावी आपल्या मोबाईलमध्ये, असं मी माझ्या मनात विचार केला. आणि मी लगेचच माझा मोबाईल काढला आणि त्या खिडकीच्या तिथं मोबाईल लावला. त्या चिरलेल्या भागावर मोबाईल लावून मी तिचं व्हिडिओ शूटिंग करू लागलो. आता दूध केंद्राचं ओपनिंग करा म्हणून गाणं चालू झालं की ती थिरकू लागली. म्युझिक लागलं की ती मस्त तिचं ती पाठीमागचं कलिंगड हलवायची.
कॅमेऱ्याकडं कलिंगड करायची आणि दूध केंद्राचं ओपनिंग करा म्हणलं की ती हापूस आंबे हलवायची. आता तिच्या डान्समध्ये मी इतका फिदा झालो. जवळजवळ 2 मिनटाचं मी गाणं रेकॉर्ड केलं आणि ते गाणं संपलं. आता आता काय करायचं? तिचा डान्स संपला. आईला 5-6 मिनटाचं गाणं होतं ते आणि हिनं 2 मिनटातच आपल्याला चंदन लावलं. झाली बाजूला. आता काय करेल ही मला माहीत नव्हतं. परंतु जसं तिचं ते गाणं संपलं तसं तिनं जाऊन तो मोबाईल बंद केला, म्हणजे ते रेकॉर्डिंग बंद केलं. आता मला पुढं माहीत होतं ही पुढं काय करणार आहे. मी माझ्या मोबाईलचा जो कॅमेरा होता तो आणखीन थोडा झूम केला आणि ती काय करते बघू लागलो. माझं सर्व लक्ष तिच्याकडेच होतं. मी पूर्ण चित्रीकरण आणखीनसुद्धा चालूच ठेवलं होतं. मग माझ्या मनामध्ये विचार आला, आता एक गाणं झालं आहे तर बस इथे एक क्लिप पाडूत आणि पुढची रेकॉर्डिंग सेपरेट करूत. कारण हे गाणं ठीक आहे, पण पुढं काय करते हे पण मला बघायचं होतं ना. त्याच्यामुळं मी तो व्हिडिओ स्टॉप केला आणि परत डबल रेकॉर्डिंग चालू केली. आता ती पुढं काय करते हे मला बघायचं होतं. मग तिनं तो व्हिडिओ सेव्ह केला आणि व्हॉट्सअप ओपन केलं. आता मात्र मला माहीत झालं हे नक्की कोणाला तरी पाठवते. हा व्हिडिओ ती कोणाला तरी नक्की पाठवणारच आहे. ठीक आहे, जाऊ दे, पाठवू दे, कोणाला पाठवायचं, काय पाठवायचं. आज हिचं व्हॉट्सअप आपण हॅक करूत हा पण विचार मी माझ्या मनात केला आणि तिथं थांबून मी जसं तिचं ते रेकॉर्डिंग करू लागलो तसं माझ्या मनामध्ये मी विचार करत होतो काय काय करायचे. हिचं व्हॉट्सअप हॅक करूत, हिचं व्हॉट्सअप हॅक करून ही कुणाला काय बोलते, हा व्हिडिओ तिने कुणाला पाठवला, सर्व काही आपण बघूत असा विचार मी केला. आणि आता मी माझ्या पुढच्या कामाला लागणार होतो. तिचं जे ते चॅटिंग करायचं चालू होतं ते मी माझा कॅमेरा झूम केल्यामुळं मला तिचं व्हॉट्सअपसुद्धा तिच्या मोबाईलमधलं आता थोडं स्पष्ट दिसू लागलं होतं. 6.5 इंचाचा तिचा मोबाईल होता, त्याच्यामुळं त्या मोबाईलची स्क्रीन थोडीशी मोठी होती आणि मोठी स्क्रीन असल्यामुळं आणि मी एकदम झूम करून बघत असल्यामुळं मला थोडं बहुत दिसत होतं. आता एवढं काही तिची चॅटिंग जरी क्लिअर दिसत नसली तरी ती चॅटिंग करते, व्हॉट्सअप ओपन केली आहे, काहीतरी नाव आहेत वर, असं बरंच मला माहीत झाली होती. मित्रांनो, आता तिची ती चॅटिंग करत असलेलं पण व्हिडिओ क्लिप रेकॉर्डिंग केली मी. आणि काय झालं मला माहीत नाही, बहुतेक तिची चॅटिंग संपली असावी किंवा तिकडून डिमांड दुसरी आली असावी. मग तिने लगेच मोबाईल ठेवला खाली, त्याला बॅक केलं आणि परत तिनं समोरचा कॅमेरा चालू केला. आता माझ्या लक्षात आलं आणखीन ती एका गाण्यावर नाचणार आहे, कारण तिने समोरचा कॅमेरा चालू केला म्हणजे आणखीन ती डान्स करेल असं मला वाटलं. परंतु यावेळेला मात्र तिनं गाणं चालू केलं नाही. मग मी माझं पूर्ण लक्ष तिच्याकडे दिलं होतं. जरी मी माझं पूर्ण लक्ष तिच्याकडे दिलं असलं तरीसुद्धा यावेळेला मात्र माझ्या पदरी घोर निराशाच पडली, कारण तिनं गाणं चालू केलंच नाही. जे मगाचं गाणं संपलं त्यावेळेला ती स्टॉप झाली. मग तिने तिच्या अंगावर जी ती झिरमळी कपडे घातले होते ते कपडे काढले आणि ती तिच्या हापूस आंब्यावरून हात फिरू लागली. आता ती जशी हात फिरवत होती तिची जी अदा होती ती खूप हटके, खूप अलग, खूप वेगळी. मला आता माझं अंग तापू लागलं होतं. माझा सोन्यासुद्धा आता उड्या मारू लागला. काय करावं आणि काय नाही मला समजत नव्हतं. धावत पडत जाऊन चांगली कुस करून काढावी असं मला वाटू लागलं. परंतु तिथे गेल्यानंतर मला काहीच मिळणार नाही हे पण मला माहीत होतं. त्याच्यामुळं मी जरा शांतीला धरायचं ठरवलं. मी केलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या जोरावर आज मला जास्त काही नाही मिळालं तरीसुद्धा कमीत कमी तिच्या हापूस आंब्यावरून हात तरी मी नक्की फिरवणारच हा प्रण मी माझ्या मनाशी केला. आणि ज्या वेळेला मला तिची चॅटिंग सापडणार आहे ना त्यावेळेला मग काही जरी झालं तर मला जे काही करायचं आहे ते सर्व काही मी तिच्याकडून मिळवणारच हा एकदम प्रण मी माझ्या मनाशी केला. जिद्दच होती माझी तशी. आणि कारण आता काही जरी झालं तर ती काही कोणाला सोडत नव्हती. लोकाला देते, मग मला दिली तर काय फरक पडणार आहे, मला का देऊ नये तिनं असा विचार मनात यायचा. जर खरोखरच ती खूप संस्कारी असती, कोणाला दिलीच नसती तर मी पण तसा विचार केला नसता. पण एवढं बघायचं मी दिवसामध्ये ती कधी एकदा दोनदा नक्की कोणाला तरी घेणार म्हणजे घेणारच. आता एवढी तिच्यावर संस्कार चांगले होते, एवढी भारी होती, तिच्या शरीराचा ती एवढा भारी फायदा करून घेत होती. मग एवढं सगळं असताना मलाच का द्यायला नाही पाहिजे? मला पण पाहिजे ना, मला पण इच्छा आहेत, मला पण भावना आहे, सर्व गोष्टी मला वाटायच्या. मग मी आताची जी रेकॉर्डिंग केली होती ती त्याचसाठी केली होती. मग हळूच मी त्या खिडकीपासून बाजूला सरकू लागलो. परंतु पुन्हा मी मग ते दृश्य बघितलं. ती आता तिच्या अंगावरचे झिरमळे कपडे काढून टाकली आणि ती तिच्या हापूस आंब्यावर हात फिरू लागली. तो व्हिडिओ तिकडे चालू होता, परंतु तिच्या मनामध्ये काय आलं काय माहीत नाही. तो व्हिडिओ चालू असतानाच तिनं ते सर्व काही बंद केलं आणि ते सर्व काही बंद करून तिनं परत एकदा व्हॉट्सअप ओपन केलं. मित्रांनो, आता ती व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर आता तेवढाच व्हिडिओ ती त्याला पाठवणार आहे असं मला वाटलं. परंतु तिनं तो व्हिडिओ कोणाला न पाठवता तिनं थेटच व्हिडिओ कॉल केला. आता व्हिडिओ कॉल केल्यानंतर समोरच्या बाजूला एक गुलाबाचं फूल मला दिसलं, कारण जो कोणी मुलगा होता त्यानं त्याचा DP म्हणून गुलाबाचा फूल ठेवलेलं होतं.
म्हणजे ती ज्याच्यासोबत कोणासोबत व्हिडिओ कॉलवर बोलणार होती त्या व्यक्तीनं त्याचं डी पी गुलाबाचं फुल सेट केलेलं होतं. म्हणजे त्यानं स्वतःचं आयडेंटिटी हाईड केलं होतं. परंतु मी लगेच दुसऱ्या क्षणाला मी विचार केला, काही जरी झालं तरी तो आता व्हिडिओ कॉलवर तर समोर येणारच आहे ना. आणि ज्यावेळेला तो व्हिडिओ कॉलवर मला समोर दिसणार आहे त्यावेळेला तर मला माहीत होणार आहे ही कोणासोबत बोलत आहे. आणि मित्रांनो, तिनं तो व्हिडिओ कॉल तिकडं कनेक्ट केला आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. खूप काही विचित्र मला वाटलं. आयला असं पण होऊ शकतं का? कथा खूपच रोचक मोडवर येऊन थांबली आहे. व्हिडिओ कॉलवरती कुणासोबत बोलत होती, काय होतं, हे सर्व काही कथेच्या पुढील भागामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्व काही तुम्हाला सांगणार आहे. परंतु या कथेला कमीत कमी 100 लाईक तर मला मिळायलाच पाहिजेत. कथा VIP प्रीमियम गटामधली आहे. तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा. आणि हो, कथेमध्ये काही तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून पण विचारू शकता. आपलं टेलिग्रामवर रात्रीची नगरी नावाचं चॅनलसुद्धा सुरू झालं आहे.